सध्या दक्षिण चीन समुद्रात वादळांनी थैमान घातलेलं आहे। विशेषतः ज्या डॉल्फिननं महाराष्ट्रातला पाऊस रोखून धरलाय त्या डॉल्फिन वादळानं चीनला मात्र चांगलंच नामोहरम केलंय। चीनच्या पूर्वेकडील भागात सुमारे 150 किलोमीटर प्रति तास वेगानं डॉल्फिन वादळ धडकलं। त्यामुळे पूर्व आणि मध्य चीनमध्ये जोरदार पाऊस पडतोय। शांघायमध्ये तर गेल्या 150 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। या वादळामुळे गेल्या काही दिवसात 10 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय, तर 1500हून अधिक आपत्कालीन निवारा केंद्र उभारावी लागली आहेत। अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही बातम्या समोर आलेल्या आहेत। चीनच्या राष्ट्रीय हवामान शास्त्र केंद्रानं सोमवारी सकाळी टायफून अलर्ट कमी करून तो सर्वात खालच्या स्तरावरील ब्लू अलर्टवर आणलाय। मात्र तरीही जेजियांगच्या काही भागांमध्ये पुराचा सर्वात गंभीर अलर्ट अजूनही विभागानं कायम ठेवलेला आहे। विशेषतः शांघायसारख्या गजबजलेल्या व्यग्र शहरातील जनजीवन या वादळामुळे आलेल्या पावसामुळे विस्कळीत झालंय। शहरातील 2 प्रमुख विमानतळांवर सोमवारी 943 उड्डाणं रद्द करावी लागली। दक्षिण पश्चिम चीनमधील चेंगडू इथून रविवारी शांघायला जाणारं एक विमान पावसामुळे शांघायमध्ये उतरू शकलं नाही। विमानानं काही काळ शांघायच्या वर घिरट्या घातल्या आणि अखेर ते बीजिंगला वळवावं लागलं। तिथे उतरल्यानंतर विमान रात्री चेंगडूला परतलं। शिवाय लोकल ट्रेनचं अनेक सार्वजनिक वाहतूक सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे। तर वीज पुरवठा देखील काही ठिकाणी खंडित झाला। जेजियांगमधील निंगबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवार दुपारपासून उड्डाणं पुन्हा सुरू करण्यात आली। मात्र वादळाचा परिणाम अद्याप पूर्णपणे संपलेला नाहीये। त्याचा कमी अधिक परिणाम विमान सेवेवर जाणवतोय। राजधानी बीजिंगमध्ये तर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मंगळवारसाठी 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला। काही भागांमध्ये भूस्खलन आणि पुराचा धोकाही वर्तवण्यात आलेला आहे। बीजिंगच्या हवामान विभागानं पुढील 3 दिवस पाऊस सुरू राहण्याचाच इशारा दिलाय। दरम्यान चीनच्या हवामान विभागाच्या मते वादळ आता वायव्य दिशेनं 15 ते 20 किलोमीटर प्रति तास वेगानं पुढे सरकतंय। तसंच डॉल्फिनची ढग प्रणाली ही सुमारे 1300 किलोमीटरपर्यंत पसरलेली असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दरम्यान चीनला जून जुलैपासूनच वादळांनी तडाखा द्यायला सुरुवात केलेली आहे। मेसॅक 22 वादळानंतर आणखीन हे वादळ तडकलेलं आहे। डॉल्फिन वादळानं तर जवळपास आठवडाभर धुमाकूळ घातलेला आहे। चीनमध्ये वारंवार असे टायफून किंवा वादळ का येतात पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। दक्षिण चीन समुद्र हा उष्णकटिबंधीय विभागात येतो। इथल्या समुद्राचं तापमान हे अधिक असतं। समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान नेहमी 26 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असतं। त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होऊन ऊर्जा निर्माण होते। उष्ण तापमानामुळे हवेत प्रचंड आर्द्रता वाढते। त्यामुळे वादळांसाठी एक पोषक वातावरण तयार होतं। तर ॲटमॉस्फेरिक डिस्टर्बन्स हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे। पॅसिफिक महासागराकडून येणारे वारे आणि मान्सूनच्या काळात हवेचा दाब कमी जास्त होत राहिल्यानं वादळ निर्मितीस एक अनुकूल वातावरण तयार होतं। पश्चिम प्रशांत महासागरात दरवर्षी अशी सर्वाधिक 25 ते 30 वादळे येतात। हे जगभरात येणाऱ्या एकूण वादळांपैकी सुमारे 30% इतकं प्रमाण आहे। पृथ्वीच्या फिरण्यामुळे इथं वाऱ्यांना गोल फिरवणारं बल म्हणजेच कोरियोलिस इफेक्ट खूप मजबूत असतात। वादळ तयार झाल्यानंतर ते वाऱ्यांच्या प्रवाहाबरोबर जपान, तैवान, चीन, कोरिया आणि फिलिपाईन्सच्या दिशेनं पुढे सरकतात। याच कारणांमुळे दक्षिण चीन समुद्रालगतच्या या देशांमध्ये सर्वाधिक वादळं येतात।